नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. दोडामार्ग तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आढाळी औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्यात आली. मात्र या परिसरात संबंधित अधिकारी आणि महसूल विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम बेकायदेशीर खनिज उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आज शिवसेना दोडामार्ग तालुक्याचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष आढाळी MIDC मध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसामध्ये वेगवेगळ्या पेपरला ज्या बातम्या आल्यात, न्यूज चॅनलला बातम्या आल्यात, त्याप्रमाणे या भागामध्ये जी मायनिंग सदृश्य माती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेलेली आहे आणि हे नेत असताना कोणतीही शासकीय यंत्रणेचा या ठिकाणी वचक राहिला नाही. तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली. आज या प्रत्यक्ष या प्लॉटवर आहोत. या प्लॉटवर संपूर्ण आपण पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात इथली माती मायनिंग सदृश्य माती या ठिकाणी नेलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक आणखी 2-3 ठिकाणी आम्ही जाऊन आलो तर त्या ठिकाणी सुद्धा नेलेली आहे. महसूल डिपार्टमेंटला आमची एक अशी विचारणा आहे की एवढं सगळं होत असताना ही वाहतूक असताना तुम्ही झोपी गेला आहात का? आज सकाळीच या संदर्भात या राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांना वस्तुस्थिती सगळी आम्ही या ठिकाणी सांगितली की आढाळी MIDC मध्ये या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या नावाखाली या ठिकाणी अवैध धंदे चाललेले आहेत आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये या सर्व प्रशासनाची या ठिकाणी बदनामी होते. त्यांनी असं सांगितलं की आपण या ठिकाणी विशेष लक्ष घालणार आहोत आणि त्यासाठी त्यांनी शनिवारी आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आम्हाला रत्नागिरीला बोलवलेलं आहे की दोडामार्गचे शिष्टमंडळ तुम्ही रत्नागिरीला या आणि त्याआधी ह्या परिस्थितीचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून याचा अहवाल आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांना सादर करणार. कारण त्यांनी सांगितलं की अधिकारी वर्गाने या संदर्भातली आपल्याला कोणतीही कल्पना दिली नाही, कुठे लेवलिंग आहे की कुठे काय होत आहे. तर या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणचे जे व्हिडिओ आहेत, या ठिकाणचे जे फोटो आहेत हे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदयांना दाखवणार आहोत आणि त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहोत आणि यावर योग्य ती तुमच्या डिपार्टमेंटमार्फत कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे तहसीलदार महसूल डिपार्टमेंट आहे त्यांनासुद्धा आम्ही आज या ठिकाणी भेटणार आहोत आणि भेटून त्यांनासुद्धा या ठिकाणी या कल्पना देऊन तुम्ही काय कारवाई केली आणि कोणत्या उपाययोजना केल्यात या संदर्भात सुद्धा त्यांना विचारणा आम्ही करणार आहोत. गेल्या 3-4 दिवसामध्ये सतत ज्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये असं होतं की सत्ताधारी पक्षाची माणसं यामध्ये इन्क्लूड आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे अशा ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या अनुसरून मी सांगू इच्छितो की आम्ही शिवसेने शिंदे गट म्हणून या ठिकाणी सत्तेमध्ये सामील आहोत. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यात आमचा भाग नाही आहे. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा याच्यामध्ये भाग नाही आहे आणि या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी अनलिगल आहेत त्या हाणून पाडण्यासाठी सत्तेचा वापर करून हे सगळं बंद करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.